तर रत्नागिरीमधील गणपतीपुळेला आल्यावर सर्वांना हा एक प्रश्न नेहमीच पडतो की बाप्पाचं दर्शन झाल्यावर नेमकं करायचं तरी काय. आणि हाच प्रश्न आम्हाला देखील पडला होता. पण त्याआधी तर हाय गाईज, मी आहे शशांक मी आहे करिश्मा आणि आम्ही तुमचं स्वागत करतोय TR मुंबईकर युट्यूब चॅनलवर. तर गाईज आम्ही आलो आहोत रत्नागिरीमधील गणपतीपुळेला, जिथे आम्ही मूषकराजसह गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यासोबत गणपतीपुळेचा बीच देखील पाहिला. पण हे सर्व करून झाल्यावर आम्हाला देखील हा प्रश्न पडला की आता नेमकं करायचं काय. तेव्हा करिश्मा बोलली, तर मग आम्ही दोघांनी ठरवलं काहीतरी तुफानी ॲडव्हेंचरस करूया. त्यासाठी आम्ही चाललो नेवारे बीच काजीरबाटीला, जिथे आम्ही सर्वात पहिले करणार होतो स्कुबा डायव्हिंग. ज्यासाठी आम्ही आलो होतो मिरकर वॉटर स्पोर्ट्स क्लब इथे. तर त्यांनी आम्हाला स्कुबा डायव्हिंगसाठी हे काही कपडे दिले. ते घालून आमच्यासोबत डायव्हिंग इन्स्ट्रक्टर आणि अजून काही मंडळींसोबत आम्ही निघालो स्कुबा डायव्हिंगसाठी, ज्यात आमच्यासोबत हे एक कपल पण होतं. मग आम्ही डायव्हिंग पॉईंटवर पोचलो व तिथे डायव्हिंग करण्याचा सगळ्यात पहिले माझाच नंबर लागला. मग मला त्यांनी सूट वगैरे दिलं, जे घालून मी पाण्यात उतरलो व त्यासोबत मला ऑक्सिजन सिलेंडरचं सेफ्टी इक्विपमेंट दिलं व त्या स्पॉटला घेऊन गेले जिथे स्कुबा डायव्हिंग करायचं होतं. माझ्या पाठोपाठ करिश्मा देखील रेडी झाली. पण नेमकी माझीच अंडर वॉटर डायव्हिंगची व्हिडिओ करप्ट झाली. पण करिश्माची आहे चांगली, ती तुम्ही पाहता. तर पाण्याखालचं जग खूपच सुंदर दिसतं आणि खूप सारे मासे आपल्याला पाहायला देखील भेटतात. हे करून झाल्यानंतर आम्ही अजून एक छोटीशी वेगळ्या प्रकारची डाईव्ह केली. त्याच्यामध्ये आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मासे स्वतःच्या डोळ्याने, उघड्या डोळ्याने पाहायला भेटले विदाऊट गॉगल. जर तुम्हाला ही पूर्ण व्हिडिओ पाहायची असेल, त्याची संपूर्ण माहिती हवी असेल तर खाली दिलेल्या व्हिडिओवर क्लिक करा. तर हे सर्व करून झाल्यावर आम्हाला पुन्हा सोडलं किनाऱ्यावर, जिथून आम्ही चाललो होतो पुढच्या ॲडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी.